नमस्कार शेतकरी मित्रांनो, विटूची शेती या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, जर आपण झेंडू लागवड करणार असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आपण सगळे झेंडू लागवडीबद्दल माहिती देणार आहोत. तर हे आमचे शेतकरी मित्र आहे कळंकी या गावचे. यांनी जानेवारी या महिन्यात झेंडूची लागवड केलेली आहे. आणि आपण जो झेंडूचा प्लॉट आता सध्या बघत आहात, हा प्लॉट जो आहे हा 1 महिना पूर्ण झालेला आहे. आता आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊया, त्यांनी कधी लागवड केलेली आहे आणि कसं त्यांचं नियोजन राहिलेलं आहे. काका नमस्कार. नमस्कार. तुमचं लागवड कधी झालेली आहे झेंडूची? ही 1 जानेवारी. 1 जानेवारीची लागवड आहे. आणि कोणती जात आहे ही समजा? ही स्टार येलो म्हणून आहे. स्टार येलो. आणि किती दिवसात उत्पन्न द्यायला चालू करते? आता ही समजा 35 ते 40 दिवसात चालू होऊन जाईल. 35 ते 40 दिवसात तोडा चालू होऊन जातो. आणि किती 6 दिवसाला तोडा करावा लागतो? एक हप्त्याला. 1 हप्त्याला तोडा करावा लागतो. जास्त काही मेजर अटॅक म्हणजे रोग वगैरे किती कमीच राहतात? कमी. आणि कोणत्या मार्केटला पाठवलं जातं आपल्याकडनं जास्त? संभाजीनगर, हां. काही शिर्डी. अच्छा. आणि काय भाव मिळतो बरं जवळपास? आता समजा आत्ताच्या घडीला चालू आहे 35, 40, 50. सध्या जे झेंडूचे प्लॉट जे चालू आहे ते 35 ते 40 रुपये किलो या प्रमाणात त्यांना रेट मिळत आहे. आणि यांनी आता उन्हाळ्याची लागवड आहे, तर उन्हाळ्याची जी समजा आपण आपल्याकडे समजा लगनसाराई म्हणतो, याच्यात भाव जास्त मिळण्याचं त्यांचं ही अपेक्षा आहे. जवळपास दरवर्षी उन्हाळ्यामध्ये चांगला भाव मिळतो. पाणी कमी असल्यामुळे बरेचसे शेतकरी झेंडू लागवडीकडे वळत नाही. तर यांच्या गावात दरवर्षी झेंडूची लागवड मोठ्या प्रमाणात होते आणि उत्पन्न बी चांगलं होतं. तर झेंडूचं जे आहे मित्रांनो, जास्त काही रोग झेंडूवर मिळत नाही. नागाळी पडते, लाल कोळीचा अटॅक असतो, मावा, तुडतुडी, थ्रिप्स हा मेजर अटॅक असतो. आणि सहज आपल्याला ज्या सकिंग पेजचे जे फवारणे आहे याच्यामध्ये कंट्रोल होतो. आणि झेंडू लागवड केलेली एका एकर क्षेत्रासाठी कमीत कमी 8 ते 8,500 रोपं लागतात. आणि रोपाची जरी किंमत म्हटली तर 3 रुपये 3.5 रुपयाला नर्सरीमधून रोप मिळतात. तर प्लांट केल्यापासून जवळपास 40 दिवसात झेंडू लागवडीपासून काढणीस तयार होतो. तर प्रति हप्त्याला आपल्याला तोडा करावा लागतो. आणि 40-50 रुपये जरी भाव मिळाला तर अपेक्षितप्रमाणे उत्पन्न मिळतं शेतकरी मित्रांनो. आणि 1 एकरमध्ये जवळपास उत्पन्न तर 30 ते 35 टनापर्यंत उत्पन्न झेंडूपासून येतं. जर झेंडूचा प्लॉट आपण कंटिन्यू जरी फवारणी वगैरे व्यवस्थित नियोजन केलं तर झेंडू लागवड करायचा असला तर 1 फुटावर आपल्याला समजा रोपाची लागवड करायची, 4 ते 4.5 फुटाचा बेड तयार करायचा आहे. आणि मल्चिंगवर जरी लागवड केला तर जो सकिंग पेचा प्रॉब्लेम आहे समजा कमी अटॅक राहतो, किडी आणि रोगांचा कमी अटॅक राहतो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर विटूची शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.